चला चला. शंभू गेला कधी आला कधी असंच होणार आहे. सगळे कडधान्य यासाठी टाकले की त्या निमित्ताने कडधान्य त्याचे खाल्ले जातील. हाय हॅलो नमस्कार, मी काजल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळेजण? सो शंभूराजे आपल्या शाळेत गेलेले आहेत. जळगावला इतकं प्रचंड ऊन आहे की काय सांगणार. म्हणजे घराच्या बाहेर 10 वाजता सुद्धा तुम्ही निघू शकत नाही. त्याला जेव्हा 11:30ला शाळेत घ्यायला जेव्हा मी जाते ना, तेव्हा मी पण पॅक होऊन जाते आणि त्याला पण पॅक करून आणत असते, कारण इतकं प्रचंड ऊन आमच्याकडे आहे. मग अजून मार्चच महिना आहे. खरी मज्जा तर एप्रिल आणि मे महिन्यात येणार आहे. वा, जूनमध्येही काही पाऊस पडत नाही, तेव्हाही असं भयंकर ऊन असतंच. तर सो बरेच दिवस झाले माझे व्हिडिओ येत नव्हते. म्हटलं मराठी नवीन वर्षच येत आहे. गुढीपाडव्यापासून चालू होतो. अगदी 2-3 दिवस राहिलेत. म्हणजे 17 आणि 18 लगेच 19ला तर आपलं नवीन वर्ष आहेच. काही नाही, कुत्रं होतं बाजूला. सो चला स्टार्ट करूयात आजचा रँडम दिवस. लागलाय त्यामुळे जरा फुलाला यायला कमी यायला लागलेत. आणि तिकडच्या बाजूला बघाल तर गाई खायला लागलेत पानाचे. हे तर पार वाळून गेलं गिलक. गच्चीतनं त्याला काढून टाकायचं आता. शुभमुहूर्त ज्या दिवशी असेल तेव्हा ते निघेल. पोळ्या करून झालेल्या आहे आणि आता मी इथे पत्तागोबीची भाजी केलेली आहे, हिरवी मिरची घालून, जी मला प्रचंड आवडते. बघ मॅडमने काय दिलंय आपण शंभूला, दाखव. स्टार आणि कॅन्डी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. शंभू बाय. हा, मला शाळेच्या गोष्टी नंतर सांगा आल्यावर. आजीला दाखव शाळेत मॅमने काय दिला. काय दिलंय? डाटो मला पण डाटो. शंभू मला डाटो काय दिलंय? स्टार दिलाय आज. चला कपडे काढा भैया, उठा. कपडे काढा, उठा. चला चला चला. मुराजी शाळेतनं घरी आले आणि आम्ही आता दुकानात आलेलो होतो. जरा काही ऑर्डर्स होत्या, त्याचं पॅकिंग काम करण्याचं चाललेलं आहे. आणि आता नवीन हळदीचं लोणचं आलेलं आहे आणि लवकरच कैरीचं पण लोणचं येणार आहे. जो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सीधी मारवाडी या ॲपवर जाऊन ऑर्डर करू शकता. सो मस्त आहे. हळदीचं लोणचं खाऊन जायला मी खूप सुंदर आहे. पॅकिंग करायचं काम चाललेलं आहे. असं व्यवस्थित पॅक करावं लागतं ते. शंभा दमाबाई अजून झोपाला तयार नाही. आम्ही घरी आलोय, जेवण झालंय आणि उद्यापासून राजांची शाळा लवकर सुटणार आहे, कारण पेपर चालू होत आहे ना. या मंथ एंडिंग पर्यंत पेपर आहे. तर म्हटलं टिफिनला आता आजपर्यंतच भाजीपोळी होती, आता उद्यापासून वेगळे आयटम्स द्यावे लागणार आहे, छोटे छोटे, जे 8 ते 10 या वेळेत खाणं होणार आहे. म्हणजे शंभू गेला कधी आला कधी असंच होणार आहे. आपण उद्या आधी त्याला कडधान्याचे आप्पेच देऊन यात, म्हणून तांदूळ, त्यातच मी हरभरे पण टाकून देते. हरभरे, मग मटकी, यात वटाणे आहे 2 प्रकारचे, ते टाकून देते. हां, काय झालं? हां, मग तुला कुठे झोपायचं आहे? वरती का? बरं, जाऊया. थांब मी आधी ना भिजत ठेवून देते, तुला नाही लागेल ना उद्यासाठी टिफिनला. ओके, तू आप्पे नेणार ना उद्या? आज शंभूला स्टार मिळालाय, कॅन्डी मिळाली आहे. का मिळालाय शंभू? आईस्क्रीम तुला नाही मिळालंय. आणि कॅन्डी कोणाकोणाला मिळाली आहे? तुला एकट्याला कॅन्डी आहे का? आणि आईस्क्रीम कोणाकोणाला आहे? सगळे फ्रेंड्स का? आणि स्टार बघू, हे पा. आणि स्टार कोणाकोणाला आहे? कोण का? आणि का दिलाय मॅडमने कॅन्डी आणि स्टार शंभूला? ABCD लिहिली होती म्हणून का? बरं, हे सगळं धुवून घेतलं होतं. आता त्याच्यातनं थोडीशी आपल्याला टाकायची आहे उडदाची डाळ. आणि आता पुन्हा धुते आणि आतापासून भिजत ठेवते, कारण आता अजून 3च वाजलेत. ही हरभरे, मटकी वगैरे सगळं व्यवस्थित भिजलं पाहिजे ना, म्हणून. काय रे? शंभूची गाडी बघा नवीन आणली आप्पाने, कधीची, अधेमध्ये चालू होतं. हो, हां, कशी? हां, मग तुटेल का? मग कुठे पार्क करायची तिला? दुसरीकडे करून दे तू पार्क.
मग कर ना दुसरीकडे. यामध्ये आता थोडेसे मेथीचे दाणे टाकते, झाकण ठेवून देते. उन्हाळा लागलाय त्यामुळे झाडांना पाणी द्यावं लागतं. तर जास्वंदीला दिलं गेलं आहे, आता गुलाबाच्या इथे चाललंय. काय आणलंय हे? काय आहे? नाही करताय? आई करून देईल. आज शाळेत काय काय गंमत झाली तुम्हाला सांगितलीच नाही. अजून अजून मग असं. सो शंभूसाठी बघा आप्पाने कॅमेरा घेतला. हॅलो किटी असं लिहिलंय त्यावर. हो माऊस आहे? माऊस नाही आहे, कॅट आहे. दाखवायचं सगळ्यांना. तुझ्याकडे पण असा कॅमेरा आहे का? मस्त आहे. ज्यातनं आधी असं होतं की इथे फिरवायसारखं जायचं. ते घड्याळातले आपण काटे नीट करतो तेव्हा कसं ते गोलगोल असं चित्र बदलवायचं. हा मी करतीये ना. चल झोप बरं तू, मी तुला दाखवते. लागलं लागलं का? मग ते चित्र कसं दिसेल? भिंतीवर दाखवायचं असतं ना ते. फर्स्ट नंबरला हे आलं. आता काय येईल? रात्री आणखीन मस्त दिसतं. सेकंड घेऊन घेतलं याने. मस्त आहे का ते? माझी पर्स आणून म्हटलं नाही मी तुला. आणून दे ना बेटी. ओके ओके. आता म्हणून म्हटलं आता उद्या आप्पेच धुव्यात. आणि सगळे कडधान्य यासाठी टाकले की त्यानिमित्ताने कडधान्य त्याचे खाल्ले जातील. कारण मटकी चवळी हे खातो तो, पण हरभरे खात नाही ना तो. म्हणून मग हा पर्याय केलाय मी. कसा वाटतो कमेंट करून सांगा. आणि उद्यापासून शंभूची शाळा 2च तास आहे अगदी. त्याला काय टिफिनला देऊ शकते मी हे पण जरा मला आयडियाज द्या. तर जवळ असलेल्या मंदिरात आलोय. इतका कंटाळा आलेला आहे, काय करावं काहीच कळत नाहीये. दिवसामागे दिवस जात आहे असं वाटत राहतं. म्हटलं जरा थोडंसं बरं वाटेल म्हणून आता मी आणि शंभू दोघं जण मंदिरात आलो. शंभू ओ बेटी, शंभू असला ना की मला थोडंसं बरं वाटून जातं. मात्र करमून जातं मला थोडं. जा रेसिंग खेळतात आई दादा बरोबर. खेळतो का? बागो नको, खाली फरशी गरम आहे ना, तू नको काढू. त्यांनी काढू दे, तू नको काढू. गरम आहे बेटा फरशी. बागो बागो बागो. ये पळत जोरात पळ शंभू. बागो. सो चला आमचा दिवा लावून झालाय. खेळता खेळता आम्ही परत घरी आलो होतो दिवा लावला. आणि आता शंभूने आप्पाने घेतलेली ही गाडी जी आहे ती आता तो चालवणार आहे रस्त्यावर. चलायचं का? चला चला पटकन. हा मज्जा आहे. चल पटकन शंभू. तर राधाताई आणि मनोताई सोबत शंभूचं खेळणं चाललंय. चला हॅलो चला चला. हा चल लवकर. ताई गेला पुढे. चल शंभू पटकन. शंभूला हँडल उंच होतं ना, जरा लहान करून दिलंय. आता व्यवस्थित चालवता येते मात्र. हा हे बघ मनुताईची कशी आहे. चला आपण आई. चला शोधा. शंभू आउट. शंभू कुठे गेला? आउट. शंभू लपला का नाही तू? गप्पाने आउट म्हणायचं, नाव घेऊन म्हणायचं आउट. ए चिटिंग नाही करायची. चल 10 पर्यंत म्हण, लवकर म्हण. येता येता चल म्हण लवकर. लपता येते तू म्हण. आउट करायचे ना त्यांना. श्रेया लप लवकर. लप लप लप. हा तू राज्यात आहे का? सगळे लपलेत. बस बस झालं. 10 पर्यंतच म्हणायचं असतं. शोधा शोधा शोधा. कुठे गेले शोधा. आउट करा सगळ्यांना. आता श्रेया, आता श्रेया. थांब, आता श्रेया तुम्ही तिकडे बघा. 7, 8, 9, 10, 11, 12
चिटिंग नाही. आलं म्हणायचं मी. आणि राधाताई आऊट, मनुताई आऊट आणि ती श्रेया आऊट असं म्हणायचं बरं का. चला 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 जा, पळा पळा पळा. ताई कुठे गेला दुसऱ्या. जा जा जा, पळ पळ पळ. हा आता श्रेया राज्य दिला. 8 वाजून गेले. शंभूराजे काही घरी यायला तयार नाही. शंभूराजांचं म्हणणं आहे मी राधाताई आणि मनुताईकडेच खेळतोय. मग त्याची गाडी स्कूटर घेऊन मी येऊन गेली. मात्र तो तिथेच खेळतोय. आता थोडा वेळ, जेवढा वेळ खेळेल तेवढा वेळ. मला करायचा आहे स्वयंपाक. आणि मी जे भिजत घातलं होतं दुपारी ते बघा किती छान भिजलं गेलंय. बेलफळ आहे ना, याचा वास येऊन राहिलाय मस्त. आज आमच्याकडे केली आहे ही चटणी, गोवा चटणी, जे सगळ्यांना आवडते ती करून ठेवली आहे. खास करून मी आणि अंकुर जास्त खातो. पडला असता चंबू आता टमाटर खाली. एक थालीपीठ लावलंय सकाळच्या भाजीचं. आणि आता मला हे वाटून घ्यायचंय. सगळं बघा कसं मस्त फुललेलं आहे. यात पोहे टाकले तरी चालणार आहे, नाही टाकले तरी चालणार आहे. आणि आता उन्हाळ्याचा दिवस आहे ना, मस्त फर्मेंट होऊन जातं ते. चलो पटपट हे वाटून घेते. खेळ कसा गेम आहे तुझा, दाखव. हा 3 आणि चल पटकन कसं मारायचं सांग. झालंय ते काढून घ्या. हे शंभूराजे आपले आजी आजोबांबरोबर फिरायला गेलेले आहेत. माझं पण फिरून झालं. सध्या आता मी पण रोज फिरणं चालू केलंय. अर्धा तास तरी फिरायचं. खिडकी उघडी आहे ना, ही मस्त गार वारा येतोय. मात्र रात्री फार गरम होतं बाबा. सो आजचा हा रँडमच ब्लॉग होता. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटूया अशाच पुढच्या छान ब्लॉगमध्ये. बाय बाय.